या कहाणीत बघतो आपण काही लोक शेतात काम करत होते. रात्रीच्या टाइमला धोबी रस्त्याने येत होता. त्याला मागून एक आवाज येतो. हा मागे फिरून बघतो तर धडापासून मुंडी अलग होते आणि गावातला सरपंच म्हणतो, कोण होता हा? याला पकडून 6वी हत्या आहे. सर्व लाशचे डोके अलग केले. काहीतरी होत आहे गावात. आणि अरुण सांगतो, हत्याच होत नाही आहे, या गावचे 8 मुलं पण गायब झाले. आणि एक किसान सांगतो, मालिक आम्ही दिवसभर शेतात काम करून रात्री झोपाच्या टाइमला एक आवाज ऐकला. बाहेर येऊन बघतो तर एक चुडेल कच्चं मांस खात होती आणि कार्तिकाला समोरचं भविष्य दिसते. सरपंच सांगतो तिला, गावाचं भविष्य बघून कलम आणि कागदवरती लिहू. कार्तिका गावाचं भविष्य बघते आणि कागदवरती लिहते. कार्तिकाचा पती आज येणार आहे म्हणून सर्व गाववाल्यांना जेवण चारते. आणि कार्तिकाचा पती येतो पण एक लाश बनून. नौकर सांगतो, कार्तिकाच्या घरात अजीबोगरीब हरकते होत आहे. जे गावातनी हत्या झाल्या ते कार्तिका करत होती. कार्तिकाला गावासमोर आणून तिची जीभ कापते. सर्व लोकांसमोर जलील करून मारते. तिला गावाच्या बाहेर नेऊन एका शेतात झाडाखाली उभं करून तिला दगडांनी निशाणा लावून मारून टाकतात.